कळंब तालुक्यातील दहिफळ प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। गर्भवती महिलेला कुत्रा चावल्याने लस घेण्यासाठी गेले असता डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे गर्भपात झाल्याचा या दाम्पत्याचा आरोप आहे। बघूया सविस्तर बातमी। काय झालंय तुमच्या सोबत, काय सांगता? माझी पत्नी 4 महिन्याची गरोदर आहे। तिला 17 तारखेला कुत्रा चावला होता। 18 तारखेला मी ट्रीटमेंटसाठी दहिफळ PSCमध्ये गेलो। दहिफळ PSCमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला 18 तारखेला इकडं उस्मानाबाद रुग्णालयात सिव्हिलला रेफर केलं आणि त्यांनी सांगितलं की गरोदर असल्यामुळं आम्ही इथं लस देऊ शकत नाही, तुम्ही तिथं द्या। मग आम्ही इथं आलो। इथं आल्यानंतर ह्यांनी 18, 21 आणि 25 असे 3 डोस सांगितले। 18चा डोस आम्ही इथं घेतला आणि परत ह्यांनी सांगितलं की तुम्ही आता हे दहिफळ सिव्हिलला पण घेऊ शकता 21चा आणि 25चा डोस। आम्ही 21चा दुसरा डोस रेबीजचा तिथंच घेतला दहिफळमध्ये आणि 25चा डोस घ्यायला गेल्यानंतर आम्ही रविवार असल्यामुळे तिथं डॉक्टर कोणी हजर नव्हते। मी डॉक्टरांना कॉल केला। डॉक्टर म्हणले की मी बाहेरगावी आलेलो आहे, आता तिथं कोण उपलब्ध असेल त्यांच्याकडनं लस घेऊन टाका तुम्ही। मग आम्ही तिथं दवाखान्यामध्ये गेलो। दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिथं एक कर्मचारी दिसला। त्या कर्मचाऱ्याला म्हणलं आम्ही अशी रेबीजची लस घेण्यासाठी आलो तिथे। त्याला आम्ही केस पेपर पण दाखवले आणि त्यांनी मग ते म्हणले इंजेक्शन देणाऱ्याला बोलवतो। त्यांनी इंजेक्शन देणाऱ्याला बोलवलं। त्यांनी इंजेक्शन आम्ही त्यांना सांगितलं किंवा 0.5 ml औषध द्यायला सांगितलं, त्या केस पेपरवर लिहिलं आहे त्या प्रमाणातच द्या। ते म्हणलं हो ठीक आहे देतो। मग त्यांनी इंजेक्शन दिलं। इंजेक्शन दिल्यानंतर आम्ही घरी गेलो। घरी गेल्या आम्हाला तिला असा त्रास जाणवायला लागला की उलटी, संडास, चक्कर येणं, मळमळ होणं, पोटात दुखणं असं त्रास चालू झाल्यानंतर आम्ही लगेच रिटर्न सिव्हिलला आलो। दहिफळच्या सिव्हिलला आल्यानंतर तिथं त्यांचे डॉक्टर मॅडम होत्या, एक वैद्यकीय अधिकारी, त्यांनी ते आल्यानंतर त्यांना म्हणलं आम्ही असं झालं आहे। तर ते मॅडम म्हणलं की खाण्यात काही बदल झाला असेल, अगर कशात काय झाला असेल म्हणून एखाद्या वेळेस होऊ शकतो। मग त्यांनी परत एक इंजेक्शन दिलं आणि सलाईन लावलं आणि गोळ्या औषधं दिली आणि म्हणलं होऊन जाईल ठीक। पण मला डाऊट असा आला की यांनी रेबीजची लस दिली नाही, यांनी लस चुकीची दिली। कारण मी 2 पहिल्या लस घेतल्या तर काही त्रास झाला नाही, आज कसं काय झाला। मी इंजेक्शन रूममध्ये गेलो, बघितलं तिथं त्यांनी दिलेली बॉटल होती। ती बॉटल बघितली, मी फोटो काढून घेतला आणि त्याच्यावर नाव गुगलला सर्च केलं तर ते गर्भपातासाठी वापरणारं इंजेक्शन होतं। आणि परत मी ज्यांनी इंजेक्शन दिलं होतं त्यांना म्हणलं की तुम्ही रेबीजचं इंजेक्शन दिलं तर मला ती बाटली द्या, बाटली दाखवा म्हणलं, लस तुम्ही चुकीची दिली। मी त्यांच्यावर आक्षेप घेतला। त्यांनी ती बाटली आणली मला दाखवली, तर ती चुकीचीच ह्याची बॉटल मला आणून दिली त्यांनी। मग तुम्हाला त्या दिवशी मला घरी गेल्यानंतर उलटी, संडास, मळमळ सगळं चालू झालं आणि परत आम्ही दहिफळच्या रुग्णालयात आलो आणि तिथून त्यांनी आम्हाला रेफर केलं इकडच्या डॉक्टरांनी सांगितलं तुमचा गर्भपात होऊ शकतो। मग ती सही घेण्याचं कुणाच्या चुकीमुळे झालं वाटतं तुम्हाला? त्या सगळ्या स्टाफच्या चुकीमुळे झालं, कारण कुणीच तिथं अवेलेबल एक पण अवेलेबल असतं तर झालं असतं।